उद्यातील कामगार एकजुटीचा सर्व उद्यातील कामगार एकजुटीचा अरे या प्रशासनाचा करायचं काय? अरे या प्रशासनाचा मान्य करा, खुर्च्या खाली करा, मान्य करा, खुर्च्या खाली करा, मान्य करा, खुर्च्या खाली करा. खासगीकरणाला विरोध झालाच पाहिजे, खासगीकरणाला विरोध झालाच पाहिजे, पंचायतीकरण बंद झालेच पाहिजे, पंचायतीकरण बंद झालेच पाहिजे. महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती कंपन्यांमधील ज्या 6 प्रमुख संघटना आहेत त्या आज काही प्रमुख मागण्या घेऊन ज्या उतरल्या आहेत संपात, त्याच्यापैकी प्रमुख मागणी जी आहे पहिली ती महावितरण कंपनीत जे रिस्ट्रक्चरिंग आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही कर्मचारी कपात होणार आहे त्याचा विरोध करण्यासाठी या संयुक्त कृती समितीतर्फे पहिली मागणी आहे. त्याच्यानंतर जी दुसरी मागणी आहे ती आहे फ्रँचायझीकरणाला. फ्रँचायझी म्हणजे खाजगीकरणाला. आपल्याला माहिती असेल की जळगाव, औरंगाबाद येथील फ्रँचायझी पूर्वी रद्द झालेल्या आहेत आणि मुळा प्रवरा सोसायटीमधली सुद्धा फ्रँचायझी पूर्वी रद्द झालेली आहे आणि अशा अवस्थेत फ्रँचायझीकरण हे धोकादायक असताना सुद्धा, ओरिसा राज्यामध्ये सुद्धा पूर्ण फ्रँचायझीकरण हे फेल झालेलं असताना सुद्धा शासन परत आणखीन एकदा फ्रँचायझीकरण प्रशासनाच्या मार्फत राबवत आहे. याचा विरोध करण्यासाठी पण या कृती समितीतर्फे आमचा विरोध आहे या फ्रँचायझीकरणाला. याच्यासोबतच महापारेषण कंपनीत जे स्टाफ सेटअप होऊ घातलेला आहे त्याचा सुद्धा विरोध आम्ही कृती समितीमार्फत करत आहेत. महापारेषणमध्ये जे काही मोठे मोठे सबस्टेशन आहेत त्याच्यामधील कर्मचारी संख्या, अभियंत्यांची संख्या, अधिकाऱ्यांची संख्या ही अचानकपणे कमी करून तिथे खालच्या दर्जाचे अधिकारी व कर्मचारी नेमले जात आहेत. ॲक्च्युअली आमची मागणी आहे की जे काही सबस्टेशन आहेत ते कशा प्रकारे क्रिटिकल आहेत, त्याच्यावर लोडिंग कशा प्रकारचं आहे, तिथली ग्राहक संख्या आणि तिथला असलेला लोड, तिथल्या असलेल्या असेट्सचं जे काही व्हॅल्युएशन आहे त्याच्याप्रमाणे तिथल्या पदांची निर्मिती आणि तिथल्या पदांची पुनर्रचना व्हायला पाहिजे. परंतु प्रशासन अगदी एकतर्फी ह्या सर्व जे काही पदसंख्या जी कमी करत आहे त्याला विरोध आहे. आज वीज मंडळाच्या 3ही कंपन्यातील प्रमुख ज्या 6 संघटना आहेत त्यांनी ह्या संपाचं आवाहन केलेलं आहे. वास्तविक पाहता ज्या महापारेषणमध्ये सुरुवातीला या ठिकाणी स्टाफ सेटअप आता इम्प्लिमेशन सुरू झालेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामगार कपात केल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी नवीन भरती होऊ शकणार नाही आणि ज्या पद्धतीनं जी सेवा द्यायची त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. दुसरं या ठिकाणी महावितरण कंपनीमध्ये जो आता रिस्ट्रिक्शनच्या माध्यमातून जो स्टाफ सेटअप त्यांनी लागू करण्याचं धोरण राबवलेलं आहे यामध्ये कामगारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. पूर्वीच्या काळी ग्राहकाची संख्या कमी असताना कार्यरत कर्मचाऱ्याची संख्या जास्त होती, परंतु आज ग्राहकाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कामगाराची संख्या फार मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. त्यामुळे ग्राहकांना ज्या पद्धतीनं सेवा देण्याची गरज आहे ती सेवा त्या कार्यरत कर्मचाऱ्यावर आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही. म्हणून आमची कामगार संघटनाची सर्वांची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये आहे तो स्टाफ ठेवून त्या ठिकाणी नवीन भरती झाली पाहिजे, जेणेकरून आपल्याला ग्राहकांना चांगल्या दर्जेदार सेवा त्या ठिकाणी देता येईल. एवढंच नाही तर या संपाच्या मध्ये महत्त्वाची मागणी आहे की 2003च्या वीज कायद्यामध्ये आता संशोधन त्या ठिकाणी होऊन 2018चा नवीन वीज कायदा त्या ठिकाणी हे सरकार अनुपात आहे. त्यामधल्या तरतुदी जर पाहिल्या तर त्या तरतुदीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चाचकाठी अशा त्या ठिकाणी लादलेल्या आहेत. या सरकारी मालकीच्या जो कंपन्या आहेत, वीज कंपन्या, याचं छोट्या छोट्या कंपन्या ज्यांचं फ्रँचायझीकरण या ठिकाणी करण्याच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. एवढंच नाही
तर वीज दर ठरवण्याचे जे अधिकार आहेत वीज नियामक आयोगाकडे ते सुद्धा काढून घेऊन त्याचं सेंट्रलायझेशन करण्याचं धोरण त्या कायद्यामध्ये आहे. एकीकडे आपण विकेंद्रीकरण करत असताना अधिकाराचं केंद्रीकरण करण्याचं धोरण याच्या कायद्यामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी खाजगी मालकाला बेनिफिट देण्यासाठी विजेचे दर येणाऱ्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे. म्हणून केवळ कामगारांच्याच या ठिकाणी मागण्या नसून ग्राहकांना सुद्धा या ठिकाणी कसा फायदा देता येईल हा याच्यामध्ये महत्वाची मागणी आहे. या जे 3 कंपनीचं ज्यावेळी आज संपाला सुरुवात झालेली आहे, या संपामुळं जवळपास 95% कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत व आमची इच्छा नसतानाही जनतेला याचा नाहक त्रास होणार आहे. जवळपास निर्मिती कंपनी या संपूर्णपणे उतरल्यामुळे या वीज निर्मिती संपूर्णतः बंद होणार आहे व याचा जनतेला नाहक त्रास होणार आहे. आम्ही जनतेचे या माध्यमातून आम्ही माफी मागतो. परंतु प्रशासन जे आमच्या कामगारांच्या भावनाशी उद्रेक करत आहे, आमच्या भावनाशी खेळत आहे, याचा आम्ही कुठेतरी तेवढं निषेध करण्यासाठी आलो.